नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन या मालिकेतील हा भाग 5वा आहे. आता आपण अन्य म्हणजे काही शब्द जे असे असतात ज्याच्यामध्ये परिवर्तनाचे नियम म्हणजे काय ज्याच्यामध्ये काही बदल होतात, जसं अपोजिटमध्ये होतात. आता बघा, पहिला नियम, जवळीकता दर्शवणाऱ्या शब्दांमध्ये परिवर्तन किंवा बदल. आता जवळीकता दर्शवणाऱ्या शब्दांमध्ये परिवर्तन करत असताना मग त्याच्या अपोजिट शब्द तिथे येतात, म्हणजे विरुद्धार्थी शब्द येतात. जवळीकता दर्शवणाऱ्या शब्दांच्या ऐवजी काय, जर जवळीकता दर्शवणारा शब्द असेल तर दुरी, म्हणजे जवळ असेल तर लांब असं आपण म्हणतो. मग दुरी प्रकट करणारे म्हणजे दुरी वाढवणारे शब्द ठेवायचे असतात. जसं उदाहरणार्थ नाऊ आहे, तर नाऊच्या ऐवजी देण वापरायचं, नाऊचं देण होणार तिकडे. नाव असेल वाक्यात, जर ना डायरेक्ट स्पीच म्हणजे नाव असेल तर इनडायरेक्ट करताना ते काय येणार, देण येणार. धीस असेल तर धीसचं होणार तिकडे दॅट. दीज असेल, आता धीसचं अनेक वचन दीज, THESE, दीज असेल तर दीजचं होणार दोज. हिअर असेल HERE, हिअरचं होणार देअर, THERE. THUS दस चं होणार सो. कमचं होणार गो. ॲगोचं होणार बिफोर. वॉज असेल तर देन होणार THEN. HENC हेन्सचं होणार THENCE थेन्स, हेन्स थेन्स. HITHER हिदरचं होणार थिदर, THITHER थिदर. टुडे, TODY टुडेचं होणार दॅट डे. टुमारोचं होणार द नेक्स्ट डे. बरं का, टुमारो असेल तर नेक्स्ट डे म्हणायचं, म्हणजे वाक्यात आता मी तुम्हाला सांगून टाकलं पाहिजे. त्यानंतर यस्टरडे असेल तर यस्टरडेच्या ऐवजी लिहायचं प्रिव्हियस डे, PREVIOUS. त्यानंतर लास्ट नाईट, LAST लास्ट नाईटचं होणार द नाईट बिफोर. लास्ट नाईटचं काय होणार, द नाईट बिफोर. लास्ट नाईटचं काय होणार, द नाईट बिफोर. नेक्स्ट डे असेल तर त्याचं तिथे वापरायचं द फॉलोइंग डे. टू नाईट असेल तर होणार दॅट नाईट. लक्षात आलं? अशा प्रकारे याच्यामध्ये परिवर्तन होतं. आता याची उदाहरणं बघूया. ही सेड, डायरेक्ट स्पीचचं बघा. ही सेड आय वॉन्ट टू प्ले नाव. आता याचं इनडायरेक्ट बघा कसं होणार. ही सेड दॅट, आता मी पहिलं वाचेल ते डायरेक्टचं, दुसरं वाचेल ते इनडायरेक्टचं. इनडायरेक्टचं बघा, ही सेड दॅट, ज्यामध्ये दॅट आलं ते समजून घ्यायचं इनडायरेक्टचं वाचताय. ही सेड दॅट ही वॉन्टेड टू प्ले देन. मी सांगितलं नाऊचं काय झालं, देन. आलं लक्षात? पुढचं, ही सेड धिस इज व्हेरी बॅड. इनडायरेक्ट, ही सेड दॅट that was very bad. It was very bad असं इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर he said I am here. He said that he was there. पुढचं, he said I will play today. He said that he would play
दॅट डे. टुडेचं काय होणार? दॅट डे. टुडेचं काय बघितलं होतं आपण? टुडेचं होणार दॅट डे. लक्षात आलं? मग इकडे काय उदाहरणात होतं? ही सेड आय विल प्ले टुडे. आणि इनडायरेक्ट काय होणार? ही सेड दॅट ही वुड प्ले दॅट डे. पुढचं, ही सेड लता केम हिअर. ही सेड दॅट लता हॅड गॉन देअर. कमचं इम्पॉर्टंट नोट्स बघा. कमच्या सोबत कमचं गोमध्ये, कमला गोमध्ये अशा वेळी परिवर्तित केलं जातं किंवा कमचं गो अशा वेळी केलं जातं जेव्हा याच्यानंतर एखादा जवळीकता दर्शवणारा शब्द असेल. शेवटचं उदाहरण बघा. काय होतं शेवटचं उदाहरण? ही सेड लता केम हिअर. He said that Lata had gone there. आलं लक्षात? शेवटचं. आता महत्वाची सूचना. जर धिस, हिअर आणि नाव एखादी अशी वस्तू, ठिकाण किंवा वेळ यांच्याकडे जर इशारा करत असेल किंवा हे दर्शवत असेल, एखादी वस्तू दर्शवत असेल, एखादं स्थान दर्शवत असेल किंवा एखादं विशिष्ट टाइम दर्शवत असेल, जो बोलणाऱ्याच्या एक्झॅक्ट समोर आहे, तेव्हा इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कथन नॅरेशनमध्ये कोणताच बदल करायचा नाही. लक्षात आलं? उदाहरणार्थ डायरेक्ट, ही सेड धिस इज द प्लेस वेअर आय वॉज बिटन. इनडायरेक्ट, ही सेड दॅट धिस वॉज द प्लेस वेअर ही हॅड बीन बिटन. लक्षात आलं? डायरेक्ट, द स्ट्रेंजर सेड Here I slept for 4 hours. Indirect, the stranger said that here he had slept for 4 hours. Exercise घ्या. Change the following sentences into indirect speech. He said into inverted comma, I shall not sleep now. म्हणजे काय होणार? ही सेड दॅट वगैरे ते तुम्ही घ्या. नावच्या ऐवजी काय येणार? देन येणार. वी सेड टू हिम इंटू इन्व्हर्ट कॉमा यू विल गो लखनऊ टुमारो. मग आता इथे टुमारोचं काय बदलायचं ते तुम्ही बघा. ही सेड दॅट, पुढचं वाक्य, ही सेड टू यू into inverted comma this book is mine but I shall give you it. I shall give it to you. पुढचं वाक्य, he said to me into inverted comma your book was finished yesterday. Ramesh said to me into inverted comma you are my servant. पुढे, he said to you into inverted comma I saw you yesterday. Next वाक्य, Kalim said to me I have done my work today. He said to me into inverted comma I have come to see you at this time. The hacker said into inverted comma I shall
slip all these articles here. I shall हे वाक्य नीट बघा. The hacker said, I shall sell all these articles here. He said to them, into inverted comma, our friend shall leave tonight. The postman said to me, into inverted comma, I will not go to Agra tomorrow. आशा करतो की माझ्याद्वारे दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद मित्रांनो.